नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर अबासू शिंदे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत आपण प्रिन्सिपल ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स 1 हा BECC 133 या कोर्स कोड अंतर्गत या विषयाची मांडणी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र त्याचे तत्वे या अनुषंगाने करणार आहोत. मनी इन मॉडर्न इकॉनॉमी ब्लॉक 4 किंवा आधुनिक अर्थव्यवस्थेत पैशाची भूमिका फार महत्त्वाची असते आणि या पैशाच्या भूमिकेवरतीच खरं तर व्यक्तीची किंवा देशाची एक आर्थिक स्थिती समजण्यास मदत होत असते. अर्थव्यवस्था सुस्थितीत असेल तर देशाचा विकास व्हायला ही मदत होत असते. आंतरराष्ट्रीय पातळीवरती होणारी देवाणघेवाण असेल किंवा स्थानिक पातळीवरती पैशाच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या संदर्भातल्या असणाऱ्या किमती असतील, परंतु त्या वस्तूच्या असणाऱ्या किमती आणि मागणी आणि पुरवठा या अनुषंगाने आपण विचार करता बाजारपेठेमध्ये उपलब्ध असणारं देवाणघेवाणीचं साधन म्हणून आपण पैसा वापरतो. वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करण्याच्या अनुषंगाने वस्तूंची देवाणघेवाण ही पूर्वी वस्तूच्याच सहाय्याने चालायची, म्हणजे एका वस्तूच्या बदल्यात दुसरी वस्तू म्हणजे वस्तू विनिमय पद्धती पूर्वी बार्टर सिस्टीम आपण म्हणूया अस्तित्वात होती. आता नंतरच्या काळात धातू विनिमय पद्धतीचा उदय झाला आणि वेगवेगळे धातू मग अगदी त्याच्यातले तांबे असेल, लोहा असेल, ॲल्युमिनियम वेगवेगळ्या धातूंचा वापर करून नाणी तयार केली गेली आणि त्या नाण्यांचं देवाणघेवाण सुरू झाली. वस्तू विनिमय पद्धतीमध्येच देवाणघेवाण होत असताना त्याच्यात काही समस्या होत्या. धातू विनिमय पद्धतीमध्ये देखील काही समस्या निर्माण झाल्या. त्या कालांतराने पुन्हा समस्यावर मात करणं हे कठीण झालं आणि वस्तू विनिमय पद्धतीमध्ये साठवणुकीच्या दृष्टीने असेल, मोजमापाच्या दृष्टीने असेल, अशा अनेक समस्या वस्तूच्या बदल्यात वस्तू देवाणघेवाण करत असताना होत होत्या. आता या मॅक्रो इकॉनॉमिक्समध्येच पैसा हा समग्र पातळीवरचा अभ्यास करताना एका देशाचं चलन आणि दुसऱ्या देशाचं चलन हे प्रत्येक वेळी वेगवेगळं किंवा भिन्न स्वरूपाचं असतं. एका देशात त्याच देशातलं चलन हे देवाणघेवाणीसाठी उपयोगी पडू शकतं किंवा वस्तू खरेदीसाठी उपयुक्त ठरू शकतं. दुसऱ्या देशाचं चलन ही इतर देशाला फायदेशीर ठरू शकणार नाही. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा व्यापाराच्या स्वरूपात देवाणघेवाण करताना इतर देशाची गंगाजळी ही त्या देशाच्या मालमत्तेमध्ये किंवा संपत्तीमध्ये देश पातळीवरती किती आहे याच्यावरनं सुद्धा आंतरराष्ट्रीय पत ही विचारात घेतली जाते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पत विचारात घेत असताना काही बाबतीत प्रत्येक देशाचं चलन हे वेगवेगळं असल्यामुळं प्रत्येक देशात नक्की कोणत्या देशाच्या चलनाला जास्त महत्त्व द्यायचं किंवा विचार करता सर्वमान्य असणारं चलन ज्याला सर्वच स्तरातील आपण म्हणूया सर्व देशातल्या आणि मान्यता दिलेली आहे आणि ते श्रेष्ठत्वाच्या दृष्टीनं किंवा ज्याचं व्हॅल्यू आपण जास्त म्हणूया ते अमेरिकन चलन जे आपण म्हणूया डॉलर, त्या डॉलरच्या स्वरूपातली रक्कम ठेवायला अनेक देश प्राधान्य देत असतात आणि डॉलरचा साठा हा वाढवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केला जातो. याच्या साहाय्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वस्तूंची देवाणघेवाण करणं हे देखील सोयीचं ठरू शकतं. त्यामुळं परकीय चलनाची एकतर अदलाबदल आपण म्हणूया ते होणं अपेक्षित असतं आणि त्या तुलनेत आपल्याला ते चलन दिलं किंवा घेतलं जातं. भारताच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण डॉलर किंवा याची किंमत विचारात घेतो रुपया आणि डॉलर, त्यावेळेला $1 बरोबर 70 रुपयापर्यंत किंमत वाढलेली आपण पाहतो किंवा त्यापेक्षाही जास्त वाढ पाहतीये. म्हणजे $1 बरोबर आपल्याला 70 रुपये द्यावे लागतात. पूर्वी ते अगदी कमी किंवा 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये असे होते, परंतु आता सध्या एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला परंतु पैसा निर्माण करताना सुद्धा त्या तुलनेत सोनं किंवा त्या तारण म्हणून काहीतरी ठेवावं लागतं आणि त्या अनुषंगाने पैशाची निर्मिती देखील भारतात RBIच्या मार्फत केली जाऊ शकते. त्यामुळं त्याची निर्मिती किती करावी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जे चलन आहे त्याचं साठवणूक करताना आपल्याला ते फायदेशीर किती ठरू शकेल आणि इतर वस्तूंची आयात निर्यात करताना या चलनाच्या साहाय्याने देखील प्रत्येक देशाला विचार करावा लागतो. त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेत
पैसा ही भूमिका फार महत्त्वाची आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने आपण पाहिलं तर या विकासाच्या वाटचालीत पैशाला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणूनच आपल्याला वेगवेगळे युनिट्स जे पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 बघताना आपण 9व्या युनिटपर्यंत आपण विचार प्रवाह किंवा चर्चा करत आलेलो आहोत. डिमांड फॉर मनी म्हणजे पैशाची मागणी कशासाठी करायची, तर त्याचे काही हेतू असू शकतात का? कारण प्रत्येकालाच प्रत्येक उद्योगधंदा असेल, व्यवसाय असतील, शेती असेल, नोकरी असेल, प्रत्येक ठिकाणाला प्रत्येकाची मागणी किंवा प्रत्येकाची पसंती हा भारतात आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला रुपया किंवा पैशाची मागणी असणारी दिसून येते. आंतरराष्ट्रीय पातळीवरची डॉलर्सची मागणी दिसून येते. म्हणजे त्या त्या करन्सीजची डिमांड जी आहे ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणजेच उत्पन्न मिळवताना आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करता डॉलर हा सर्वश्रेष्ठ किंवा जास्त मागणी असणारं चलन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतात आपण एका डॉलरच्या बदल्यात 70 रुपये देतो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आपला सुरळीत व्हावा किंवा जास्तीत जास्त व्हावा या दृष्टीने त्या ठिकाणी प्रयत्न होतो. डिमांड फॉर मनी किंवा पैशाची मागणी जी आहे ती तशा अनुषंगाने बदललेली आपल्याला दिसेल का, या अनुषंगाने आपल्याला विचार किंवा वाहपोह या युनिटमध्ये युनिट 9 मध्ये करणं अपेक्षित आहे किंवा केलं जाणार आहे. त्यानंतर याचा जो इंडेक्स पार्ट आपण बघतोय तो म्हणजे पैशाचे प्रमाण सिद्धांत किंवा फिशरचा संपर्क, फिशरच्या अप्रोच जो आहे तो दृष्टिकोन म्हटले खरं तर या ठिकाणी फिशर या विचारवंतांनी पैशाच्या मागणीच्या संदर्भात आपला एक वेगळा सिद्धांत MV=PT म्हणजेच एम किंवा पी किंवा टी याच्या संदर्भात आपण बघणारच आहोत. आणि या माहितीच्या आधारावरती पैशाची निर्मिती किंवा कशा पद्धतीनं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं की M1, M2, M3, M4 या पैशाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा त्याच्यात पैशाचे मोजमाप करण्याची साधन आपण म्हणूया. या साधनामध्ये M1 मध्ये कोणत्या प्रकारचा पैसा असतो, M2 मध्ये कोणता पैसा असतो त्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर पैशाचे प्रमाण किंवा सिद्धांत जसा फिशरनं डिमांडच्या स्वरूपात मांडला तसाच केम्ब्रिज विचारवंतांनी सुद्धा त्याची मागणी केलेली आहे किंवा त्याची मांडणी केलेली आहे. मागणीचा केन्सियन सिद्धांत जो आहे तो पैशाची मागणी किंवा पैशाची मांडणी करतो. व्यवहाराची मागणी जी आहे ते ट्रान्झॅक्शन डिमांड म्हणून विचारात घेतलेली आहे. सावधगिरीची मागणी काही वेळेला दक्षता येतो किंवा आपण म्हणूया सावधगिरी म्हणून सुद्धा पैशाची मागणी केली जाते. सट्टा मागणी त्या ठिकाणी असते. डिटर्मिनेशन ऑफ क्वांटिटेटिव्ह किंवा इन्स्टिट्यूशन रेट विचारात घेतलेला आहे. आणि समतोल निर्धारण व्याज दर तो कशा पद्धतीने आहे, इंटरेस्ट रेट कशा पद्धतीने आहे, सारांश किंवा कन्क्लुजन जे आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. एकूणच याचे क्वांटिटेटिव्ह थेअरी ऑफ मनी किंवा फिशर यांचा अप्रोच काय आहे, त्यानंतर कॅम्ब्रिज अप्रोच काय आहे, केन्सियन थेअरी ऑफ डिमांड किंवा केन्सचा दृष्टिकोन काय आहे आणि त्यांनी वेगवेगळे जे हेतू सांगितलेले आहेत, व्यवहारासाठीची मागणी असेल किंवा सावधगिरीसाठीची मागणी असेल किंवा सट्टा लावण्याच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे अचानक आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळावं या अपेक्षेने सट्टा लावला जातो आणि त्यासाठी पैशाची मागणी केली जाते. आणि याच्यातला समतोल व्याजदर हा कसा निर्धारित करता येईल ते पाहिलं जातं. त्यानंतर इंट्रोडक्टरी पार्टमध्ये सेंट्रल बँक किंवा पैशाच्या पुरवठ्यातील टक्केवारी बदल जो आहे तो नियंत्रित करते. किंमत पातळीतील टक्केवारीतील बदल हा चलनवाढीचा दर आहे आणि आउटपुटमधील टक्केवारी किंवा त्यातला असणारा बदल उत्पादन आणि तांत्रिक प्रगती या घटकांच्या वाढीवर देखील अवलंबून असतो. त्यामुळे चलन पुरवठा वाढ, महागाई दर याच्यावर निश्चितपणे ठरवले जातात. सेंट्रल बँक किंवा पैशाच्या पुरवठ्यातील टक्केवारी बदल जे आहेत ते नियंत्रित करता येऊ शकतात का? किंमत पातळीतील टक्केवारीतील बदल हा त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. तो तांत्रिक प्रगती किंवा तांत्रिक दृष्टीनं ज्यावेळेला पैशाचं सेंट्रल त्या ठिकाणी म्हणजे RBIच्या ठिकाणी किंवा मध्यवर्ती बँक आपण म्हणूया, या मध्यवर्ती बँकेतून पैशाच्या दृष्टीनं चलन निर्मिती असेल किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने असेल, मग SLR म्हणतो आपण, CRR म्हणूया, यावरती नियंत्रण जर ठेवलं तर वस्तूच्या किमती या नियंत्रित राहायला उपयुक्त ठरतं किंवा तशी मदत होत असते. म्हणजेच भाववाढ अचानक होता कामा नये या दृष्टीने देखील प्रयत्न होतो आणि भाववाढ झालीच तर ती नियंत्रित कशा पद्धतीने करता येईल किंवा अर्थव्यवस्थेत पैशाची मागणी ही देखील असणं अपेक्षित असतं. पैशाला उठाव असणं हा देखील अपेक्षित असतं.
जर पैशाची मागणी झाली तरच अर्थव्यवस्थेतल्या वस्तूची मागणी होणार आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला मिळणारा रोजगार जर 10,000 रुपये महिन्याला मिळत असेल, तर त्याची 10,000च्या प्रमाणेच त्याची वस्तूची मागणी असेल. ज्या एखाद्या व्यक्तीला जर 1,00,000 रुपये पगार असेल, तर 1,00,000 रुपयाच्या उत्पन्नाच्याच मानाने त्याचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड म्हणजे अपवाद असतील त्या ठिकाणी, परंतु तशा पद्धतीची मागणी किंवा तशा पद्धतीचं दर्जेदार राहणीमान हा तो व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला, त्या उद्योग संस्थेचंही असंच आहे. त्यांचं ॲव्हरेज येणारं उत्पन्न किती आहे आणि त्या अनुषंगानं किती एक्सपेंडिचर करणं किंवा त्याच्या डेव्हलपमेंट कशा पद्धतीने करणं किंवा अजून वरच्या स्टेपमध्ये जाण्यासाठीची इन्व्हेस्टमेंट आपण म्हणूया, गुंतवणूक ही देखील त्या ठिकाणी महत्त्वाची असते. त्यामुळे उत्पादन आणि तांत्रिक प्रगती या घटकाच्या वाढीवर अवलंबून भाग असतो. त्यामुळे चलन पुरवठा वाढ किंवा महागाईचा दर जे आहे तो त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. सेंट्रल बँक किंवा पैशाच्या पुरवठ्यातील टक्केवारी बदल हे नियंत्रित स्वरूपाचे किंवा कशा अनुषंगाने आहेत तो भाग विचारात घेतला पाहिजे. किंमत पातळी जर नियंत्रित ठेवायची असेल म्हणजे महागाईचा दर हा दरवर्षी 10% या दराने वाढणं अपेक्षित आहे. परंतु सर्वच ठिकाणच्या 10-10% किमती वाढणं अपेक्षित आहे. असं असलं तरी वाढलीच पाहिजे असे नाही, कमी असेल तरी चालेल, पण त्यापेक्षा जास्त दर हा असू नये. कारण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भाववाढ जर जास्त झाली तर उपभोगापासून अनेक ग्राहक किंवा उद्योग संस्था आपण म्हणूया, मागणी करणाऱ्या जे काही घटक असतात तर ते त्यापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळं किमती वाढू नयेत आणि कमी वाढीचा दरही असू नये या दृष्टीने देखील होणं अपेक्षित आहे. आउटपुटमधील जी टक्केवारी बदल आहे आणि तांत्रिक प्रगती जी आहे ती या घटकाच्या वाढीवर अवलंबून आहे. त्यामुळे चलन पुरवठा किंवा वाढ ही महागाई दर ठरवत असते आणि ही महागाई कशा पद्धतीने नियंत्रित ठेवता येईल ह्याच्यावरती RBI हे नियंत्रण ठेवत असते किंवा RBI तशा पद्धतीनं आपल्यातला बदल किंवा SLR असेल, CRR असेल, कॅश रिझर्व्ह रेशो असेल, रेपो रेट असतील, रिव्हर्स रेपो रेट असतील याच्यामध्ये बदल करण्याला प्राधान्य हे देत असतात किंवा किंमत पातळीतील टक्केवारी बदल हा त्या ठिकाणी विचारात घेतलेला भाग असतो. त्यानंतर पैशाचे प्रमाण किंवा त्याचा असणारा सिद्धांत जो मांडलेला आहे तो फिशरच्या संपर्काच्या अनुषंगाने किंवा फिशर सिद्धांत मांडताना हा एक शास्त्रीय सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे आणि त्यांच्या अभ्यासामध्ये किंवा त्यांच्या मांडणीमध्ये अनेक बाबी या सुस्पष्टपणे मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पैशाचं काम हे एक मध्यस्थी म्हणून केलं असतं किंवा पैशाला माध्यम असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तूची खरेदी करण्यासाठीचे लागणारे साधन म्हणून पैसा वापरला जातो. तशा पद्धतीने आपण एखाद्या ठिकाणचं ट्रान्सपोर्टिंग करतो म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. त्यामुळे वाहतुकीसाठी वापरलेले साधा टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल किंवा एखादी बस आपण म्हणूया, ती त्या वेळेपुरती किंवा ठराविक गोष्टीसाठी त्या साधनाचा वापर केला जातो. त्यामुळं पैसा हे एक साधन आहे. ते कुठल्याही प्रकारचं साध्य नाही आहे की पैसा मिळवला म्हणजे सर्व काही होतं. असं न होता पैशाच्या किंवा पैशाचं साधन म्हणून योग्य पद्धतीने वापर करण्याच्या दृष्टीनं पैसा हा नियंत्रित ठेवला जातो किंवा त्याच्यावरती RBI कडून नियंत्रण हे निश्चितपणे असतं किंवा किती पैसा बाहेर आला पाहिजे आणि किती पैसा बाहेर येऊ नये. त्यामुळे पैशाचं जे माध्यम आहे म्हणून कार्य करण्यावर भर दिला गेला. देवाणघेवाण जे आहे ते लोक व्यवहार चालू ठेवण्यासाठी म्हणजेच वस्तू किंवा दैनंदिन व्यवहारातील की आपण अर्थशास्त्र हे दैनंदिन अर्थशास्त्र म्हणतो. कारण अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करताना पैसा ज्या व्यक्तीकडे हाती येतो किंवा काही वेळेला लोक म्हणतात मला पैशाची काही गरज नाही आहे. पैशाची गरज नाही आहे म्हणजेच त्याच्यासाठीचा उपभोगाच्या वस्तू असतील, चैनीच्या वस्तू असतील किंवा इतर साधन सामग्री असतील त्या मोफत तर मिळणार नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकालाच दैनंदिन व्यवहारामध्ये पैशाची गरज असते. त्यामुळे पैशाची मागणी हा प्रत्येक घटक करत असतो. जसं व्यक्ती, संस्था असतील, उद्योग असतील त्यांना पैशाची मागणी ही करावी लागते आणि जेवढी पैशाची मागणी म्हणजे प्रत्येकच जण पैशाची मागणी करतो, परंतु तो किती प्रमाणात करू शकेल याच्यावरनं बँकांच्या दृष्टीने असणारी वेगवेगळी धोरणं जी आहेत त्याला त्याचा मोबदला हा किती असावा, कितीपर्यंत भाववाढ वाढू शकते या दृष्टीनं त्या ठिकाणी मांडणी पैशाच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. व्यवहार किंवा दैनंदिन व्यवहार चालू ठेवण्यासाठी किंवा वस्तू आणि सेवाची खरेदी करण्याच्या दृष्टीनं म्हणजे मला एखादा पेन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी मी मागणी करेल.
मला एखादं वॉच खरेदी करायचं असेल त्याच्यासाठी मी मागणी करेन. मोबाईल खरेदीसाठी असेल, दैनंदिन आपण म्हणूया की व्हेजिटेबल्स असतील त्याच्यासाठीच मागणी केली जाईल. काही इतर काही फूड्स आपण म्हणूया हॉटेलिंगसाठी असेल. म्हणजे खिशामध्ये पैसे असणं किंवा आता सध्या डिजिटल लाईफमध्ये आपण ज्यावेळेला बघतो, डिजिटल जीवनामध्ये या बदलत्या स्थितीमध्ये ज्यावेळेला बघतो, त्यावेळेला बँकिंग धोरणं किंवा बँकेच्या वेगवेगळे जे घटक आहेत त्या अनुषंगाने याच्यामध्ये बदल झालेले दिसतात. परंतु पैशाची असणारी मागणी ही आता जरी कॅश मनीची मागणी कमी असली तरी ऑनलाईन पद्धतीचे जे आपण म्हणूया ट्रान्झॅक्शनच्या दृष्टीने मग बाकी बारकोड स्कॅन करणं असेल, जीपे करणं असेल, फोनपे करणं असेल किंवा इतर काही साधनं वापरली जात असेल, वेगवेगळे ॲप्स असतील. म्हणजे भारत सरकारचा विचार केला तर भीम नावाचं ॲप भारत सरकारने लॉन्च केलं होतं की आर्थिक व्यवहाराच्या दृष्टीनं ट्रान्झॅक्शन करण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग होऊ शकतो. व अशा वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत ते वेगवेगळ्या किंवा पेटीएमच्या अनुषंगाने असेल पेमेंट करणं असेल. म्हणजे जे पूर्वी खूप कठीण असायचं किंवा दुर्गम काम असायचं. म्हणजे बँकिंगमध्ये जर आपण पाहिलं तर बँकांमध्ये पाहिलं तर मोठ्या मोठ्या वह्या किंवा खतावणी ह्या भरलेल्या असायच्या आणि त्याच्यामार्फत अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने त्याची नोंद त्या त्या ठिकाणी ठेवली जायची. मग या नोंदी ठेवताना पैशाचं माध्यम जे आहे जे कार्य केलं जातं ते विशिष्ट प्रकारचा हा आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीनं दैनंदिन व्यवहारात वापरला जातो. म्हणजे पैसा हे साधन आहे, त्यामुळं पैशाची गरज ही सर्वांनाच किंवा सर्व ठिकाणी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे भारतात आपल्या रुपया हे चलन जे आहे त्याची मागणी ही प्रत्येक घटकाला कमी जास्त प्रमाणात का होईना पण करावीच लागते. त्याच्यामुळे पैशाशिवाय वंचित राहणं हे कठीण असतं. सभोवतालच्या असणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी या पैसा किंवा या साधनाचा वापर आपल्याला कारण पैशाला संपूर्ण भारत देशातली किंवा भारतीय जे काय आपण मान्यतेची शिक्षण असतील मग सरकार असेल किंवा बँका असतील तर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळं याची सर्वमान्य असणारा पैसा हे भारतातलं एक साधन आहे. अमेरिकेचं डॉलर आपण पाहतोय आणि या साधनाच्या साह्यानं वस्तूची देवाणघेवाण ही मोठ्या प्रमाणावरती केली जाते किंवा वस्तूची मागणी ही होत असते. अशा व्यवहाराचे मूल्य किंवा पेटीच्या बरोबरीचे असते, जेथे पी ही किंमत असते किंवा ठराविक व्यवहाराच्या आणि टी म्हणजे वस्तू आणि सेवांच्या व्यवहाराचे प्रमाण हे देखील विचारात घ्यावं लागतं. अशा व्यवहाराचे मूल्य हे पेटीच्या बरोबरीचे असते, जेथे पी ही किंमत असते किंवा ठराविक म्हणजे पी हे फिशरनं वापरलेलं पी फॉर प्राईस किमतीच्या अनुषंगाने आणि टीचं पुढं दिलेलंच आहे आपल्याला. त्या अनुषंगाने वस्तू आणि सेवांच्या व्यवहाराचे प्रमाण याच्यात विचारात घेतलेलं आहे. त्याबरोबर चलनी नोटा किती वेळा बदलता येतात किंवा त्या एक्सचेंज किती होऊ शकतात त्या अनुषंगाने देखील विचार केलेला आहे. एक्सचेंजेसचे काही फिशर समीकरण मांडताना एम व्ही किंवा पी इज इक्वल टू एम व्ही, एम फॉर मनी किंवा पैसा, पैशाचा सप्लाय अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने आहे किंवा किती पैसा हा अर्थव्यवस्थेत आहे. त्याचबरोबर त्याची हॉलिसिटी काय आहे म्हणजे त्याचा भ्रमणवेग आपण म्हणतो. म्हणजे एकाच्या हातातून पैसा किती जणांच्या हातात म्हणजे माझ्याकडे 10 रुपयाची नोट असेल समजा आणि मी एक शिक्षक आहे, माझं काम आहे की मी शिकवल्यानंतर मला 10 रुपये एवढं उत्पन्न मिळतं, 100 रुपये एवढं उत्पन्न मिळतं असं आपण म्हणूया. एक 100 रुपयाची नोट असेल किंवा 10 रुपयाची नोट असेल त्याच्याकडून समजा माझी काही खरेदी असेल म्हणजे मी पेन खरेदी केला तर त्या पेन खरेदीदार जे दुकानदार असतील विक्रीवाले त्या विक्रेत्याकडे जाईल, विक्रेत्याकडून होलसेलवाल्याकडे जाईल, होलसेलवाल्याकडून अजून कदाचित वेगळा एक मध्यस्थी असू शकेल आणि मग त्या पेन उत्पादक कंपनीपर्यंत त्या वस्तूची जी काही 100 रुपयाची नोट होती ती तिथपर्यंत जाईल किंवा तिथूनही डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे. मी दुकानदाराला दिल्यानंतर दुकानदाराने कदाचित स्कूलची फी भरली असेल तर ती स्कूलची फी भरली असेल तर पुन्हा एखाद्या शाळा कॉलेजेसमध्ये त्या विद्यार्थ्याचं 100 रुपयाची नोट गेलेली असेल. तिथून आणखी पुढं शाळा कॉलेजेसनी काही वस्तूंची मागणी केली, समजा गेटवरच्या वॉचमनचा पगार दिला तर त्या वॉचमनच्या पगारासाठी गेलेली ही 100 रुपयाची नोट तिथून पुढे त्याच्या कुटुंबाला कदाचित खर्चासाठी जाईल, त्याच्या कुटुंबातून कदाचित आणखी पुढे जाईल. म्हणजे हा जो व्ही दाखवलेला आहे त्याचा भ्रमणवेग किती आहे त्या अनुषंगाने किंवा त्याचा विचार करून अर्थव्यवस्थेमध्ये फिशर यांनी मांडलेले समीकरण एम व्ही इज इक्वल टू पी म्हणजेच प्राईस लेवल जे आहे
ती किंमत पातळी आपण म्हणूया स्थिर राहील की बदलेल या अनुषंगाने त्याचा विचार केलेला असतो. मनी सप्लाय यम किंवा हॉलिसिटी फी प्राइस किंवा पी फॉर प्राइस म्हणले किंमत पातळी कशा पद्धतीने आहे या दृष्टीने देखील विचार होणं अपेक्षित आहे. व्यवहाराचे प्रमाण किंवा मोजणे हे कठीण असल्याने अर्थशास्त्राने देखील टीच्या जागी वाय सह क्वांटिटी थेअरीची भिन्न आवृत्ती किंवा वास्तविक एकूण आउटपुट किंवा उत्पन्न या स्वरूपात प्रमाण हे समीकरण असे लिहिले जाऊ शकते. त्यामुळे व्यवहाराचे प्रमाण जे आहे ते मोजणे किंवा कठीण असल्याने अर्थशास्त्राने देखील टीच्या जागी वाय सह क्वांटिटी थेअरीची भिन्न आवृत्ती वास्तविक एकूण आउटपुट किंवा उत्पन्न या स्वरूपात प्रमाण समीकरण एम यू इज इक्वल टू वाय किंवा एम यू इज इक्वल टू पी टी किंवा पी वाय असं म्हटलेलं आहे. एल्टच्या अनुषंगानं क्वांटिटी थेअरीची जी भिन्न आवृत्ती आहे किंवा वास्तविक एकूण आउटपुट किंवा उत्पन्न या स्वरूपात त्याचं प्रमाण किंवा समीकरण त्याचं विचारात घेतलेलं आहे, विचाराधीन आहे. पैशाच्या उत्पन्नाचा वेग म्हणजेच पैशाचा साठा म्हणजे पैशाचं उत्पन्न किंवा पैशाचा साठा किती असेल तर एखाद्या व्यक्तीने जर समजा पूर्वी आपण पाहायचो की आजी आजोबा किंवा आपल्याकडचे लोक गाडगे माडक्यामध्ये गाठोड्यामध्ये पैसे ठेवून द्यायचे आणि हे साठवल्याने पैशाची गती जी आहे ती त्या ठिकाणी थांबते किंवा पैशाची गळती झाली असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी जे उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह पाहतो आपण तशा पद्धतीची गळती झाल्यामुळं अर्थव्यवस्थेला या पैशाची मागणी किंवा त्याचा फायदा होऊ शकत नाही. त्यामुळं अशा पद्धतीची झालेली गळती हे अर्थव्यवस्थेला विकासाचं लक्षण नसून ती विकासाला अडखळा किंवा अडकाठी असल्याला आपल्याला दिसून येतं. त्यामुळं पैशाचा साठा जो आहे तो वार्षिक उत्पन्न प्रवाह कशा पद्धतीने वाढेल वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टीनं प्रतिवर्ष फिशर त्यांनी त्याचा जो युक्तिवाद मांडलेला आहे त्या युक्तिवादाच्या अनुषंगाने त्याचं होणारं भ्रमण वेग हा किती असेल म्हणजे किती लोकांच्या हातामध्ये जाईल. एक 100 रुपयाची नोट आपण 10 जणांच्या हाती गेली तरी 1000 रुपयाचं काम त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे 1000 रुपये एवढं उत्पन्नाचं जे काही साधन म्हणून आपण म्हणूया पैसा हे कार्य करतो. त्यामुळं आपल्याकडे अर्थव्यवस्थेत असणारे एकूण पैसा किती आणि त्यामुळं होणारा ह्या काय भ्रमणवेग आपण म्हणूया तो किती असेल आणि त्याच्या किती पटीत फायदा होऊ शकतो या दृष्टीने विचार केलेला आहे. फिशर आणि इतर प्रमाण सिद्धांताच्या मते पैशाच्या उत्पन्नाची समतोल पातळी जी आहे किंवा वेग या अशा संस्थात्मक घटकाद्वारे निर्धारित केला आणि म्हणून अल्पावधीत निश्चित केलेला भाग असू शकतो. या पैशाच्या उत्पन्नाची जी काही समतोल पातळी आहे किंवा त्याचा वेग आहे तो संस्थात्मक घटक आहे किंवा त्याचे उत्पन्न किती होणं अपेक्षित आहे किंवा किती करणं अपेक्षित आहे हा RBI आणि सरकारने घेतलेला निर्णय असू शकतो. त्यामुळं त्याची निर्मिती जर जास्त केली तर समोरच्याला खर्च करणं किंवा तशा पद्धतीची मागणी करणं हे कठीण होत असतं किंवा त्या दृष्टीनं त्याच्यातले बदल हे झालेले आपल्याला दिसून येतात. फिशर आणि इतर काही प्रमाण सिद्धांताच्या मते पैशाच्या उत्पन्नाची जी समतोल पातळी आहे किंवा त्याचा वेग आहे तो मर्यादित ठेवणं हे सरकारच्या दृष्टीनं आणि RBIच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. बाजारपेठेत जर भाववाढ झाली तर आपण म्हणूया काय घडतं असं किंवा डिफ्लेशन झालं मंदी आली तर काय घडतं असं तर याच्यावर का बँकांकडून नियंत्रण बँका ॲक्च्युली RBI हे ऑटोनॉमस आहे किंवा स्वतः स्वायत्त संस्था आहे तिच्यावरती हस्तक्षेप कोणाचाही नसावा. परंतु काही ध्येय धोरणं ठरवताना सरकारच्या दृष्टीनं किंवा सरकारकडून तशा पद्धतीची सल्लामसलत चर्चा होत असतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं RBI कडून होणाऱ्या ज्या काही आर्थिक बाबी असतील घटक असतील त्या दृष्टीनं पैसा नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीनं RBI ही आपलं काम करत असते. परंतु जर बाजारपेठेमध्ये वस्तूंच्या किमती वाढल्या आणि या किमती वाढायला त्याचं कारण असू शकतं की पैसा हा स्वस्त होणं. पैसा स्वस्त होणं म्हणजे जास्ती लोकांच्या हाती जास्ती पैसा असणं याच्यामुळं वस्तूची होणारी मागणी वाढते आणि मागणी जर वाढत असेल तर निश्चितपणे किमती देखील वाढणार. आता या किंमत वाढीमुळं होणारा तोटा जो आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना किंवा उपभोक्त्यांना होत असतो. आता हे सर्वसामान्य उपभोक्ते किंवा ग्राहक ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ते किती असतील कसे असतील तर त्याची संख्यात्मक दृष्टी कदाचित कमी जास्त असेल. परंतु अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं एखादी वस्तू एखादं उत्पादन हे नियंत्रित करण्याबरोबरच पैशाला नियंत्रित करणं
हे देखील महत्त्वाचं असतं. त्यामुळे पैशावरती नियंत्रण ठेवून SLRचा रेट काय असेल, CRRचा रेट काय असेल, रिझर्व्ह रेशोचा रेट काय असेल, बँक रेपो रेट आपण म्हणतो तो कशा पद्धतीने असेल, म्हणजे या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्याच्यामार्फत किंवा पैसा नियंत्रित करण्याची ही साधनं आहेत आणि या साधनाच्या आधारावरती अर्थव्यवस्थेतली आपल्याला पैशाची मागणी हे थांबवता येते किंवा त्या अनुषंगानं नियंत्रित केली जाते. पूर्ण बंद करणं हेही शक्य नाही, पूर्ण सेल सोडणं हेही शक्य नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या नियंत्रित बाबीवरती प्रकाश टाकला जातो किंवा याचे निर्धारित घटक जे आहेत ते विचारात आपल्याला घ्यावे लागतात. पैशाचे प्रमाण सिद्धांत जे आहेत ते कुठले कुठले आहेत, तर त्या प्रमाण सिद्धांतामध्ये केम्ब्रिज या विचारवंतांनी किंवा केम्ब्रिज विद्यापीठातून काही विचारवंतांनी याच्यावर अभ्यास केला. त्यांचे काही विद्यार्थी सहकारी यांचा विचार घेऊन एक विचार किंवा पैशाचं प्रमाण सिद्धांत याची मांडणी केली आणि केम्ब्रिज दृष्टिकोन जो आहे तो केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ यांनीच मांडलेला आहे. त्यामुळं मार्शल आणि पिगो नंतर त्यांनी दाखवून दिले की पैशाचे प्रमाण किंवा एकूण किमती यांच्यातील अनुपातिक संबंध जो आहे तो पातळी जी आहे ती कशा पद्धतीनं आहे किंवा मार्शलचे लक्ष जे आहे ते एखाद्या व्यक्तीच्या इष्टतम रकमेवर अवलंबून असलेलं दिसून येतं किंवा तशा पद्धतीनं झालेलं बाबी हे अनुभवायला येतात. तर केम्ब्रिज संपर्क जे आहे किंवा पैशाचे प्रमाण सिद्धांताचा एक प्रकार म्हणजे केम्ब्रिज दृष्टिकोन होय आणि केम्ब्रिज अर्थशास्त्रज्ञ किंवा मार्शल आणि पिगो नंतर त्यांनी दाखवून दिले की पैशाचे प्रमाण आणि एकूण किंमत पातळी यात असलेला अनुपातिक संबंध किंवा त्याची असणारी पातळी ही विचाराधीन आहे किंवा विचारात घेतली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या इष्टतम रकमेवर त्याच्यात बदल होतो किंवा त्या अनुषंगाने तशी त्याची मागणी ही केम्ब्रिज विचारवंतांनी सांगितली. जशी फिशरनं मांडणी केली तसेच केम्ब्रिजनं मांडणी केली आणि या केम्ब्रिजच्या मांडणीमध्ये लोक व्यवहाराच्या गरजा ज्या आहेत पूर्ण करण्यासाठी आणि सावधगिरीसाठी ही पैशाची मागणी करत असताना दिसतात. पैसे हे धारण केलेले पैसे असल्यास गमावलेल्या उत्पन्नाची संधी खर्च किंवा पैसा असताना किंवा एखादं उत्पन्न जे आहे ती घेण्याची संधी गमावल्यासारखं आपल्याला स्थिती दिसून येते. व्याज मिळवणाऱ्या ज्या बॉन्ड्स सारख्या मालमत्तांत सुद्धा गुंतवणूक करायची होती तर पैसा होईल सोयी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं उत्पन्नापेक्षा जास्त साधनं जी आहेत ती याच्यात वापरली जातात की म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं पैसा हे एक साधन म्हणून कार्य करतं. बॉन्ड्स असतील, रकमा असतील, त्याची गुंतवणूक असेल, त्याचं नियंत्रण असेल ते कसं करता येईल या दृष्टीने त्याच्यात प्रयत्न होतो. म्हणजे मागणीचा केन्सियन सिद्धांत जो आहे तो त्याच्यात मांडलेला आहे. पैसा किंवा केन्सच्या मते पैशाची मागणी म्हणजे तरलतेला प्राधान्य किंवा रोख रकमा आणि इतर प्रकारचे तयार पैसे ठेवण्याची जनतेची जी काही इच्छा आहे त्या इच्छेच्या अनुषंगाने सुद्धा मांडणी केलेली असते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये केन्सियन मतानुसार त्यांनी निर्माण केलेले जे काही पैशाची मागणी आहे त्याला कशी प्राधान्य किंवा कसं स्थान देणं अपेक्षित आहे या दृष्टीने आपली मांडणी केन्सनं देखील केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला फिशरने केली, नंतर केम्ब्रिज विद्यापीठातल्या विचारवंतांनी केली आणि आता केन्स या अर्थशास्त्रज्ञांनी देखील त्याची मांडणी केलेली आहे. केन्सियन मतानुसार 3 प्रकारने निर्माण होतात मागणी करण्याच्या पाठीमागची 3 कारण. पैशाची मागणी असावी का नसावी, किती असावी, किती प्रमाणात असली पाहिजे या दृष्टीने त्याच्यावरती भर दिलेला असतो. पैशाची मागणी किंवा तरलतेला प्राधान्य त्यांना व्यवहाराची मागणी आहे का या दृष्टीने म्हणजे व्यावहारिक दृष्टीने किती पैसा मागवू शकतो आपण या दृष्टीने त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे पैशाची मागणी किंवा तरलतेला असणारं प्राधान्य त्यांना व्यवहाराची असणारी मागणी ही जर जास्त असेल तर पैशाच्या निश्चितपणे फायदा होऊ शकतो. पैसा हा सावधगिरीची किंवा पैशाची मागणी आणि कशा कशासाठीची असू शकते. तर इथं आपण पैशाची मागणी तरलतेला प्राधान्य म्हटलं. तरलते म्हणजे दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टीनं अपेक्षित असणारी जी काही खर्चासाठीची पैशाची मागणी असते. दुसरी सावधगिरी म्हणून आपण पैसा जवळ बाळगतो. म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये तरलता म्हणजे माझ्या खिशात 100 रुपये असतील तर मी जाताना सहजासहजी इकडे इकडे करताना मी पहिली वस्तूची खरेदी करू शकतो. म्हणजे 100 रुपयाच्या तुलनेत 100 रुपये किमतीपर्यंतच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंची मी खरेदी करू शकतो. त्याला तरल साधन असं म्हटलं जातं. म्हणजे रोख स्वरूपात हातामध्ये पैसे असणं, खिशामध्ये पैसे असणं याला
तरल साधन सामग्री म्हटलं जातं आणि पैशाची मागणी किंवा तरलतेला जे प्राधान्य दिले ते त्यामुळेच दिले आहे. त्यामुळे पहिला एक जो केन्सियन मतानुसार जो विचार आहे तो म्हणजे पैशाच्या तरलतेला प्राधान्य. दुसरा, पैसा हे सावधगिरीचे बाब म्हणून सुद्धा विचारला जातो. म्हणजे अचानक कशाची तरी गरज पडली तर सावधगिरीच्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते. पैशाची सट्टा मागणी हा एक थोडासा वेगळा प्रकार आहे किंवा केसच्या मतानुसार अनेक वेळेला विचारवंत हे किंवा अभ्यासू जे कोणी असतील ते त्या त्या क्षेत्रातला सट्टा लावण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अगदी अगदी घोड्याच्या रेसचं मैदान आपण पाहतो, डॉग्सच्या संदर्भातले आपण वेगवेगळ्या रेसेस पाहतो. त्यावेळेला असं निदर्शनास येतं की त्याच्यावरती वेगवेगळ्या व्यक्तींकडून सट्टा लावलेला असतो किंवा मागणी केलेली असते. त्यामुळं या सट्टा बाजारासाठी सुद्धा किंवा सट्टा लावण्याच्या दृष्टीने सुद्धा पैशाची मागणी ही मोठ्या प्रमाणावरती असते. म्हणजे घोड्याची रेस आहे आणि त्या ठिकाणी मला वाटतं की हा घोडा या क्रमांकाला येऊ शकतो, म्हणजे पहिल्या क्रमांकाला येणारा घोडा अमुक अमुक, तर त्याच्यावरती जास्त सट्टा लावला जातो आणि त्याची मागणी जी आहे ती पैशाची मागणी त्यासाठी होत असते. म्हणजे एकूण उत्पन्न मिळवण्यासाठी असेल किंवा उद्योग व्यवसाय चालवण्याच्या दृष्टीने असेल, पैशाची मागणी ही आपल्याला करावी लागते. सावधगिरी म्हणजे अचानक कोणीतरी आजारी पडलेला असेल किंवा कशाच्या तरी पैशाची गरज भासत असेल त्यावेळेला ह्या व्यावहारिक मागणीच्या दृष्टीने विचार करता ह्या सावधगिरीच्या हेतूने पैशाची मागणी ही करणं अपेक्षित असतं. किंवा दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने जसं केलं तसं वैद्यकीय क्षेत्रातली गरज असेल, म्हणजे कोणीतरी हॉस्पिटलला जात असेल तर किंवा आजारी पडला असेल तर अशा वेळेला ह्या सावधगिरीसाठी ठेवलेले पैसे त्याचा आपल्याला वापर करावा लागतो किंवा योग्य त्याचं नियोजन करावं लागतं, तरच पैशाची सट्टा मागणी ही करता येऊ शकते किंवा त्याचे भाग तशा पद्धतीने अवलंबून असतात. त्यानंतर व्यवहाराची जी मागणी आहे ती व्यावहारिक मागणी आपण म्हणूया. एखाद्या व्यक्तीला आवश्यक त्याच क्षणी पैसे मिळण्याची शक्यता असते आणि तशा पद्धतीची त्याची मागणी ही केलेली असते. एखाद्या व्यक्तीला आवश्यक त्याच क्षणी पैसे मिळण्याची जर शक्यता असेल तर त्यासाठी किंवा त्या म्हणजे श्रमिकाला समजा कामाचा मोबदला असेल किंवा एखाद्याने एखादी वस्तू खरेदी केली असेल तर त्याला त्या दृष्टीनं त्या वस्तूच्या दृष्टीनं त्याची मागणी ही निर्माण होत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं मागणी ही समतोल पातळीला ठेवण्याच्या दृष्टीनं स्थिर ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. परंतु वेगाने वाढणारी लोकसंख्या असेल, लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड राहणीमानाच्या उच्च दर्जाकडे असेल, या अशा अनेक बाबी आहेत की त्या बाबीमुळं लोकांना पैशाची मागणी ही होत असते. म्हणजे ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. आता या पैशामुळं किंवा तात्पुरती आपली गरज आपण म्हणूया या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न होतात. पैशाचा सहसा महिन्याच्या शेवटी हा पैसा प्रत्येकाला मिळत असतो. हा अत्यंत सुंदर असं वाक्य आहे बघा. कुठलाही उद्योजक असेल, व्यावसायिकदार असेल, नोकरी करणारा असेल तर त्या व्यक्तीच्या दृष्टीनं किंवा त्या संस्थेच्या दृष्टीनं त्या उत्पादनातून मिळणारी जी रक्कम असते ती शेवटी महिन्याच्या शेवटी किंवा त्याचा कालावधी कामाचा पूर्ण झाल्यानंतर त्यांना उत्पन्नाची देवाणघेवाण ही होत असते. त्यामुळं ग्राहकाच्या दृष्टीने सुद्धा जर विचार केला तर एखाद्या उद्योग संस्थेमध्ये एखादी वस्तू तयार केली असेल, कबड तयार केलेला असेल समजा लोखंडाचं किंवा स्टीलमध्ये असेल, वूडमध्ये असेल तर या मटेरियलच्या साह्यानं अर्थव्यवस्थेतला त्याचा वापर कशा पद्धतीने त्यानुसार त्याची मागणी येईल किंवा वस्तू विक्रीसाठी ठेवली जाईल आणि त्यातून येणारं उत्पन्न याचा विचार केला जाईल. म्हणजे पैसे सहसा महिन्याच्या शेवटी किंवा शेवटच्या दिवशी मिळतात आणि खर्चाचा जर विचार केला तर खर्चाच्या दृष्टीनं त्यात बदल झालेला दिसतो किंवा दैनंदिन खर्च हे प्रत्येकाला असतात. म्हणजे महिन्याचे 30 दिवस विचार केला तर 30ही दिवस किंवा 8 दिवसाचे जर आठवडा विचारात घेतला तर आठवड्यातून एकदा किंवा कोणत्या तरी एका आठवड्याला आपल्याला उत्पन्न मिळत असतं. परंतु ते खर्च करताना मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च केला जातो. या खर्चाच्या दृष्टीनं कुठलेही निकष किंवा नियम नसतात. परंतु ज्यावेळेला आपल्याला गुंतवणूक करायची असते त्यावेळेला अनेक बाबी ह्या अभ्यासपूर्ण पाहाव्या लागतात. त्याच्याशिवाय त्याची मागणी किंवा त्याची मांडणी जी आहे ती होऊ शकत नाही. महिन्याला काही उत्पन्न ज्यावेळेला आपण मिळण्याच्या दृष्टीने पाहतो त्यावेळेला शेवटी पैसे मिळतात का
या दृष्टीनं पण विचार केला जातो. त्यामुळे महिन्याच्या अखेरीला किंवा महिन्यात पहिल्या आठवड्यात सर्वांचे वेतन मिळण्याच्या दृष्टीनं शासन किंवा तेथे संस्था जी आहे ते प्रयत्नरत असते. परंतु उत्पन्नाचा स्रोत जर कमी असेल, अपुरा असेल, तर ही मागणी करताना अनेक वेळेला अडचणी निर्माण होतात किंवा त्याची मागणी कमी होते. नैसर्गिक दृष्टीने ज्यावेळेला आपण म्हणतो की नैऋत्य मोसमी वाऱ्याचा विचार करता अर्थव्यवस्थेमध्ये निसर्गाच्या अनुषंगाने होणारी कृपा म्हणजेच पर्जन्यवृष्टी जी आहे ती योग्य प्रमाणात जर झाली तर शेती उत्पादन हे चांगल्या स्वरूपाचं येऊ शकतं. ते मार्केटला भरपूर मोठ्या प्रमाणावरती विक्रीसाठी आलेलं दिसेल आणि याच्यातूनच मोठं उत्पन्न देखील मिळायला लागत असतं किंवा त्या त्या देशाचा विकास हा देखील होत असतो. बॅकबोन जर म्हटलं तर ॲग्रिकल्चर इकॉनॉमीचा त्या ठिकाणचा किंवा त्या संस्थेतला जो प्रमुख असेल, नियंत्रित करणारा घटक जो असेल, तर तो त्यावरती बारकाईनं पाहत असतो. त्यामुळं खर्च महिन्याभरात विखुरलेला आहे. यांच्यात समतोल किंवा अशा पद्धतीचं स्थापन करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केलेला नाही किंवा केला गेलेला नाही असं आपल्याला दिसून येतं. पावत्या असतील किंवा त्या अनुषंगाने खर्चामुळे व्यवहारात पैशाची मागणी जी आहे ती वाढताना दिसते किंवा पैसारूपी साधन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर तशा पद्धतीने बदललेलं दिसेल किंवा त्यात बदल झालेला असतील. पावत्या आणि खर्चामुळं व्यवहारात किंवा त्या अनुषंगाने आता पैशाची मागणी करताना आपण पाहतो किंवा खर्च करताना सुद्धा आपण पाहतो की GST असणारं बिल GST नंबर आपल्याला रजिस्टर्ड नंबर जो असतो तो देखील त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यामुळे व्यवहाराची असणारी मागणी ही पैशाची मागणी ही कशा पद्धतीची आहे किंवा त्यातून कोणत्या घटकाचा लाभ होऊ शकतो या लाभावरती किंवा या लाभाच्या दृष्टीने सुद्धा कोणते भाग महत्त्वाचे असतील. त्यात सावधगिरीची मागणी जी आहे अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी लोक पैसेही ठेवतात. भविष्यातील पावत्या आणि देयके अनिश्चित आहेत म्हणून भेटण्यासाठी किंवा बफर स्टॉक म्हणून काम करण्यासाठी पैसा हा विचारात घेतला जातो किंवा त्या दृष्टीने त्याचा परिणाम हा जाणवत असतो. त्यामुळे सावधगिरीची मागणी अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी लोक पैसेही ठेवतात. भविष्यातील पावत्या आणि देयके अनिश्चित आहेत म्हणून भेटण्यासाठी किंवा फायदा उठवण्याच्या दृष्टीनं सावधगिरीच्या दृष्टीनं बफर स्टॉक हा ठेवला जातो. पूर्वी महाराष्ट्राच्या दृष्टीनं असेल, भारताच्या दृष्टीनं असेल, अगदी संत साहित्याच्या विचारधारेनुसार ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील यांच्या बाणीतून किंवा त्यांच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये सुद्धा शेतीतला माल किंवा शेतमाल जे उत्पादन झालेलं आहे ते उत्पादन एका चांगल्या ठिकाणी साठवून ठेवण्याची पद्धत अगदी वर्षभर साठवून ठेवण्याच्या दृष्टीनं त्याची सोय केली जाते आणि या साठ्यातून अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं दैनंदिन कामकाज किंवा दैनंदिन व्यवहार आहेत ते केले जातात. परंतु हा स्टॉक हा पुढील वर्षाच्या दृष्टीनं अन्न साठा म्हणून साठवून ठेवलेला असतो. त्याचबरोबर ह्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीनं सध्या जर आपण पाहिलं तर अशा स्टॉक करण्यापेक्षा विक्री व्यवस्थेला जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणजे हाती आलेला प्रत्येक माल हा विकावा का, विकला तर चालेल अशा पद्धतीचा विचार केला जातो. कारण तत्काळ पैशाची उपयुक्तता जी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. उत्पन्न जे आहे ते लोकांचं वाढत असलेलं दिसून येतं. म्हणजेच भारताच्या दृष्टीनं गरीब देश न राहता तो विकसनशील देश आहे किंवा अल्पविकसित म्हणण्यापेक्षा तो विकसित देश असल्यामुळं मध्यम स्वरूपाचा जो भाग आहे म्हणजे फार श्रीमंत आहे का, मोठा आहे का तर नाही, परंतु फार मागासलेला आहे का तर नाही आहे. म्हणजे मध्यम स्वरूपाची स्थिती किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेकडे पाहिलं जातं अशी सध्याची स्थिती आपल्याला दिसून येते किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं महत्त्व हे दिलेलं आहे किंवा त्याचं सांगितलेलं आहे. भविष्यात उद्भवू शकणारे जे काय अनपेक्षित खर्च असतात ते उदाहरणाच्या सहाय्याने किंवा त्याचा विचार केलेला आहे. कुटुंबे साठवणूक करू शकतात, चेतावणीशिवाय उद्भवू शकतात किंवा त्याच्या वैद्यकीय आणीबाणीला देखील तोंड देण्यासाठी रोख रक्कम पैशाची सावधगिरीची किंवा यमोन म्हणजे मागणी ठेवी जे आहेत जे फिशर यांनी सुद्धा मागच्या समीकरणामध्ये त्याची मांडणी केली होती. लोकांकडील ठेवी या सावधगिरीच्या दृष्टीनं फार महत्त्वाच्या असतात.
त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा इतर समस्येला तोंड देण्याच्यासाठी काही रोख स्वरूपातली रक्कम त्या संस्थेकडे किंवा व्यक्तीकडे सुद्धा आपण जसं म्हणतो 5, 10, 100 रुपये माझ्या खिशामध्ये असले पाहिजेत, ते बँकेमध्ये नसावेत. कारण मला अचानक बँकेकडून सपोर्ट नाही भेटला तर माझं काम होऊ शकणार नाही. अशा पद्धतीचे आढेवेढे किंवा त्या ठिकाणी आडकाठी विचार घ्यावे लागतील. त्यामुळं रोख स्वरूपात देखील चलन हे जसं सावधगिरी आहे तशा पद्धतीचे रोख चलनाचा साठा देखील त्या ठिकाणी विचारात घेतला जातो. त्यामुळं चेतावणीच्या अनुषंगाने होऊ शकणाऱ्या काही ज्या वैद्यकीय आणीबाणीला तोंड देण्यासाठी रोख रक्कम पैशाची सावधगिरीची मागणी जी आहे ती M1 शी संबंधित आहे. बचत खाती जी आहेत ती M2 चा भाग त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. ठेवी आणि बचत म्हणजे रोख स्वरूपात असणाऱ्या मागणी ठेवी असतील आणि बचतीच्या ठेवी असतील किंवा इतर काही घटक आहेत की त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव हा केलेला असतो किंवा त्याचा तसा विचार करून त्याची मांडणी केलेली आहे. त्यानंतर सट्टा मागणी. आता ही सट्टा मागणी जी आहे ती कशा पद्धतीची असू शकते. पैशाची सट्टा मागणी ही पैशाच्या भांडाराच्या किंवा कार्याशी संबंधित आहे. पैशाची मागणी जर समजा तीव्र स्वरूपाची असेल, वेगवान असेल तर निश्चितपणे फायदा होत असतो. म्हणजे पैशाची सट्टा मागणी ही निर्माण झालेल्या स्थितीला किंवा पैशाच्या भांडाराच्या कार्याशी संबंधित आहे. या मागणीला मूल्य किंवा मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकदार उत्पन्न देणारी मालमत्ता किंवा ठेवण्यास असणारं प्राधान्य या दृष्टीने देखील उच्च परतावा मिळण्याच्या दृष्टीनं पैशाची सट्टा मागणी ही केलेली असते किंवा पैशाच्या भंडाराच्या कार्याशी संबंधित त्याचा भाग येऊ शकतो. मूल्य किंवा मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूकदार किती गुंतवणूक करू शकेल किंवा उत्पन्न देणारी जी काही मालमत्ता आहे ती ठेवण्यास प्राधान्य देतो का, उच्च परतावा मिळू शकेल का, या दृष्टीने त्याचा वापर होऊ शकतो. परंतु परतावा अनिश्चिततेचा किंवा अधीन असतो आणि मालमत्ता धोकादायक स्वरूपाच्या देखील त्यावेळेला असतात. त्यामुळे सट्टा लावणं किंवा न लावणं ही त्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीचा निर्णय असतो. कोणतीही संस्था अशा पद्धतीचा सट्टा लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत नाही, परंतु व्यक्ती पातळीवरती पैशाची मागणी ही लोकांकडून सट्टा लावण्याच्या दृष्टीने सुद्धा केली जाते. कारण त्याच्यातून मिळणारं उत्पन्न हे कदाचित दिसताना 4 पट जास्त, 8 पट किंवा 10 पट जास्त आहे अशा पद्धतीचं दिसून येतं. म्हणजे एखाद्या वस्तूची मागणी जर झाली किंवा न झाली किंवा किती होऊ शकते तर यात सट्टा बाजारावरती सुद्धा अवलंबून असतं. काही वेळेला शेअर मार्केटमधले शेअर्स हा सुद्धा सट्ट्याचाच भाग आला विशिष्ट वेळेसाठी. मग रेसकोर्सच्या अनुषंगाने हॉर्स रेस आपण म्हणूया, घोड्यांची जी काही रेस असते तर या रेसच्या अनुषंगाने सुद्धा त्याच्यात बदल होऊ शकतील का किंवा तशा पद्धतीची त्याची मागणी होऊ शकेल का, या दृष्टीने पैशाची आवश्यकता ही असते. पोर्टफोलिओमध्ये असणारी गुंतवणूक जी आहे ती किती ठेवावी, किती मर्यादित ती वाढली पाहिजे, या बाजूने त्याचा विचार विनिमय केला जातो. पोर्टफोलिओमध्ये असणारी गुंतवणूक किंवा उत्पन्नतेची ज्या मालमत्ता आहे त्याची मर्यादा जी आहे ती कशा पद्धतीची आहे, त्याचा परतावा अनिश्चिततेच्या अधीन असतो आणि मालमत्ता ही जी आहे त्या धोकादायक स्वरूपाची किंवा त्यानंतरचा भाग किंवा त्या अनुषंगाने तो भाग विचारात घ्यावा लागतो. आता याच्यात समतोल निर्धारणाच्या अनुषंगाने काही भाग म्हटले, इक्विलिब्रियम आपण म्हणतो त्याला, सावधगिरी आणि सट्टा हेतू ही पैशाची मागणी ही बेरजेच्या अनुषंगाने किंवा सावधगिरी आणि दक्षता म्हणून जे आहे ते सट्टा हेतू जे आहे तो विचारात घेतला जातो. आणि या सट्टा हेतूच्या दृष्टीने असणारी मागणी ही देखील समतोल निर्धारण होऊ देत नाही किंवा त्याच्यात तशी अडथळे येऊ शकतात. त्यामुळे काही बेरजा चा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. आता या तिन्ही हेतूमुळे असणारी जी काही पैशाची मागणी आहे त्याचा परिणाम हा व्यवहारावरती होतो, खबरदारीच्या स्वरूपाच्या घटकावर होतो. म्हणजे बाजारपेठेत वस्तूची किंमत वाढली असेल, समजा खोबरं आपण म्हणूया, या खोबऱ्याची मागणी जी आहे ती कदाचित 200 रुपये किलो आपण म्हणूया आणि 200 रुपयावर जर समजा किंमत 300 रुपयापर्यंत वाढली तर मिळणारं उत्पन्न किंवा मिळणारा नफा हा तेवढा राहत नाही आहे. याचं कारणही असं की त्या वस्तूची असणारी जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेच्या अनुषंगानं किती मागणी होऊ शकेल ते बघावं लागतं किंवा त्याचा विचार करावा लागतो. म्हणून व्यवहार हेतू हा
दैनंदिन जीवनात करणारा भाग किंवा करणारा घटक असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर खबरदारीचा हेतू जो आहे, म्हणजे सट्टा लावतं तसंच खबरदारी अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खबरदारी घेतली जाते किंवा पूर्वनिर्धारित आपण म्हणूया जीवन जगण्याच्या दृष्टीनं विचार केला जातो. तशा पद्धतीची मागणी किती होऊ शकते याच्यावरती भर दिलेला आहे. पैशाची मागणी आणि उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असणारा भाग तो विचारात घेतलेला आहे. व्याजदरावर नाही, तर पैशाची मागणी किंवा त्याचा असणारा साठा हा मागणी व्याजदरावर अवलंबून असते. त्यामुळे पैशाची मागणी हे उत्पन्नाचे किंवा वाढणारे कार्य हे दिसून येत असलेलं आपण पाहतोय. त्यामुळे पैशाची मागणी आणि उत्पन्नाच्या पातळीवर हा असणारा जो काही व्यवहार हेतू असेल, खबरदारीचा हेतू असेल, या हेतूबरोबरच ही काही दक्षता मागणीच्या अनुषंगाने घेणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर त्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण सारांशाकडे पाहणार आहोत, तत्पूर्वी याच्यातला जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे केम्ब्रिज विचारवंत असतील, फिशर विचारवंत असतील, त्यांनी सांगितलेल्या भागामध्ये सावधगिरीचा हेतू जो आहे तो किती असणं अपेक्षित आहे किंवा पैशाची निश्चितता कशा पद्धतीची आहे, भविष्यातील त्याच्या पावत्या किंवा देयके जे आहेत त्या अनिश्चित आहेत का निश्चित आहेत, भेटण्याच्या अनुषंगाने बफर स्टॉक जो आहे तो विचारात घेतलेला आहे किंवा या साधनाच्या सहाय्याने स्टॉक म्हणून काम करण्यासाठी पैसा धारण केला जातो किंवा पैशाची धारण क्षमता जी आहे ती पाहिली जाते आणि त्या अनुषंगाने त्याच्यात तसे बदल केले जातात. त्यामुळे अनिश्चिततेपासून बचाव करण्यासाठी लोक पैसे ही ठेवतात आणि भविष्यातील पावत्या किंवा त्याची देयके जी आहेत त्या अनिश्चित स्वरूपाची असल्याचे या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि बफर स्टॉक हा विचार घेतलेला आहे. भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या ज्या काही समस्या असतात, म्हणजे आर्थिक अडचणी आपण म्हणूया की ज्याचा अंदाज घेता येत नाही, म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागतील किंवा फी लागेल याचा विचार केलेला असतो, परंतु अचानक समजा दुष्काळ पडला असेल, अचानकच कुठेतरी पूर आलेला असेल, पूरजन्य स्थिती असेल किंवा अचानक येणारं डिझास्टर आपण म्हणूया, कोणतीही आपत्ती जी आहे त्याला सांभाळ करण्याच्या दृष्टीनं किंवा संकटकालीन उपयुक्त पडावं या दृष्टीनं शासकीय नोकरदार असतील त्यांचे पॉलिसीज असतात किंवा तशा पद्धतीच्या त्याच्या सूचना त्या अनुषंगाने विचारांनी दिलेल्या असतात. आणि नोकरदार वगैरे असतो त्यावेळेला त्याच्याकडून TDSचा फॉर्म किंवा फॉर्म 16 असं म्हटलं जातं. आता ह्या फॉर्म 16 किंवा इतर असणारी काही घटकांची बाजू बघता उत्पन्नाची मागणी किंवा सावधगिरी म्हणून पैशाची असणारी मागणी ही कशी असू शकेल, किती असू शकेल, तो भाग त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. भविष्यात उद्भवू शकणारे जे काही अनपेक्षित खर्च असतात ते खर्च किती आहेत किंवा उदाहरणार्थ कुटुंबाने साठवून ठेवलं. जसं मानव आपण पाहतो एका बाजूला की अर्थव्यवस्थेमध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, कुठल्याही ठिकाणची वस्तू असेल तर ती साठवणूक ठेवण्याचा, जवळ बाळगण्याचा जास्त विचार करत असतो. अगदी घरातली एखादी छोटी वस्तू असेल तर तिची देखील मागणी हा त्या व्यक्तीकडून केलेली असते. त्यामुळं अशा वस्तूंचा साठा हा त्या ठिकाणी वाढलेला असतो. दीर्घकाळात त्या वस्तूंची मागणी जी आहे ती निश्चितपणे वाढण्याला भर दिलेला असतो. भविष्यात उद्भवू शकणारे जे काही संकट काळ आहे त्याच्यावर भर असतो. उदाहरणार्थ कुटुंबे ही काही साठवणूक करू शकतात का, तर नाही. आणि या कुटुंबाकडून केली जाणारी साठवणूक ही अर्थव्यवस्थेची सुरुवातीच्या टप्प्यात गळती दिसते, परंतु दीर्घकाळामध्ये ह्याच पैसा वित्तीय संस्थेकडे येतो आणि वित्तीय संस्थेकडचा पैसा किंवा कुटुंब संस्था, उद्योग संस्था आणि उत्पन्न संस्था या सर्व घटकाकडे चक्राकार गतीनं सतत फिरत राहणारा पैसा विचारात घेतलेला आहे. म्हणजे भविष्यात उद्भवू शकणारे जे काही संकट आहे त्याच्यावर मात करण्याची क्षमता आजही त्या क्षेत्राकडे किंवा त्या स्थितीत असलेल्या आपल्याला दिसून येते. त्यामुळे सावधगिरीची मागणी असेल, भविष्यात उद्भवू शकणारे काही अनपेक्षित काही घटक असतील त्या दृष्टीने असतील. उदाहरणार्थ कुटुंबे साठवणूक करू शकत नाहीत किंवा कुटुंबाकडून होऊ शकत नाही साठवणूक सुद्धा. त्यामुळे वैद्यकीय आणीबाणीला तोंड देण्याच्या दृष्टीनं कोणत्या बाबी विचारात घेणं अपेक्षित आहे तो विचार केलेला आहे. रकमा ज्या आहेत त्या पैशाची मागणी किंवा त्याची सावधगिरीसाठी असणारी मागणी ही विचारात घेतलेली आहे किंवा त्याची मागणी किती कशी होऊ शकते तो भाग आहे. भविष्यात उद्भवू शकणारे जे काय अनपेक्षित खर्च
उदाहरणार्थ कुटुंबाकडे साठवणूक जर नसेल तर अचानक हॉस्पिटलचं बिल द्यायचं म्हटलं तर देता येत नाही. हॉस्पिटलची इमर्जन्सी आली तर त्यामुळं चेतावणीशिवाय अ, उद्भवू शकणाऱ्या ज्या काही वैद्यकीय आणीबाणीला तोंड देण्याची जी समस्या असते ती विलक्षण स्वरूपाची असू शकते. त्यामुळे M1 म्हणजे ज्या काही मागणी ठेवीच्या आहेत त्या तत्काळ पैशाची गरज असते ती देखील भाग विचारात घेतलेला असतो. त्यामुळे पैशाची सावधगिरीची मागणी आणि M2च्या अनुषंगाने त्याची असणारी बचतीची खाती जी आहेत त्याचा विचार करावा लागतो किंवा त्या अनुषंगाने त्याचे विनिमय होऊ शकताना दिसतात. ते सट्टा मागणीमध्ये आपण जो वेगवेगळा भाग पाहिला त्याच्यातच आपल्याला आणखी भर घालता येऊ शकते. म्हणजे हा लावलेला सट्टा ज्यावेळेला आपण एखादी ₹10चा सट्टा लावलेला आपण पाहतो कोणाचा तरी आणि त्यावेळेला त्याला मिळणारा परतावा हा ₹100 असतो. परंतु या अपेक्षेपोटी मिळणाऱ्या लकी ड्रॉ किंवा आपण म्हणूया प्रदर्शन असतं तर त्यातून घेणाऱ्यापैकी तुम्ही एक असाल. काही ठराविकच लोक असतील त्याच्यामुळे कंपनीकडून किंवा बँकांकडून उत्पन्नाचा स्रोत ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळवणाऱ्या संस्था दिसतात. कोणतीही बँक आपण पाहतो की बँक बंद पडली आणि त्याला टाळं ठोकलं म्हणून थांबवून चालत नाही. बँकेच्या शाखा या वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केल्या जातात आणि त्याच्यावर पैशाची उभारणी केली जाते. त्यामुळे मालमत्तेच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक उत्पन्न देणारी मालमत्ता जी आहे ती विचारात घ्यावी लागते. म्हणजे शहरात जर विचार केला तर एखादं क्षेत्र किंवा जमीन घेण्याबरोबर शहरातला विचार करेल की त्या ठिकाणी 2 घरं किंवा 4 बिल्डिंग जर आपण बांधल्या तर त्या ठिकाणी अवेलेबल टू फॅमिली जर विचार केला तर ती जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर असू शकेल. त्यामुळं मालमत्तेच्या दृष्टीने असेल इतर बाबतीत असेल तर अनिश्चिततेचा किंवा अधिक विचार त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे मालमत्ता या धोकादायक स्वरूपाच्या असतात किंवा धोकादायक दृष्टीनं विचार केलेला आपल्याला दिसून येतो. समतोल निर्धारण सावधगिरी आणि सट्टा हेतू हे पैशाची निर्धारित करणारे घटक आहेत. त्यामुळे व्यवहारामध्ये अनेक व्यवहार करताना काळजीपूर्वक व्यवहार करण्याच्या दृष्टीनं अनेकांचे सल्ले हे मिळत असतात. या पैशाच्या मागणीच्या अनुषंगाने व्यवहार हेतू असेल खबरदारी हेतू असेल पैशाची मागणी किंवा त्याच्या उत्पन्नाच्या पातळीवर असणारा अवलंबून भाग आपण म्हणूया तर भागाच्या दृष्टीने देखील व्याजदरावरती कोणते घटक किंवा कशा पद्धतीचा परिणाम होतो तो आपल्याला अभ्यासावा लागेल. त्यामुळं पैशाची मागणी ही उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असते व्याजदरावर नाही. तर पैशाचा सट्टा हा मागणी व्याजदरावर अवलंबून करतो. त्याचबरोबर पैशाची असणारी जी काही दैनंदिन उत्पन्नाची साधने आहेत ते देखील वाढण्यासाठी पैसा किंवा व्यवहार हा केला जातो किंवा वाढणारे कार्य या दृष्टीने त्याच्यात बदल होत असतात किंवा झालेले दिसतात. यानंतरचा कन्क्लुजन पार्ट जो आहे सारांशाच्या अनुषंगाने आपल्याला दिलेला आहे यामध्ये सुद्धा अनेक बाबतीत पैशाच्या स्वरूपात असणारे बदल हे विचारात घेतलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्यातला महत्त्वाचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे व्याजदर हा पैशाच्या उत्पन्नात वाढ झाल्याने पैशाच्या उत्पन्नात जशी वाढ होत जाईल तशा पद्धतीने व्याजदरात वाढ होत जाईल आणि व्यावहारिक हेतूच्या दृष्टीने देखील म्हणजे सावधगिरी हेतू असेल दक्षता हेतू असेल आणि इतर इमर्जन्सीच्या दृष्टीने असणारा विचार हा देखील या ठिकाणी विचारात घेणं अपेक्षित आहे किंवा तो विचार केला पाहिजे. या युनिटमध्ये आपण पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यातील असणारा काही संबंध तो विचारात घेतलेला आहे. तो दृढ किंवा कशा पद्धतीनं वाढलेला आहे त्यावरती पैसा एकमेकाशी देवाणघेवाण केली जाते. त्यानंतर पैशाच्या प्रमाणात सिद्धांताच्या आधारे 2 महिन्यातून उदाहरणार्थ एक फिशर दृष्टिकोन आणि केम्ब्रिज दृष्टिकोन मांडलेला दिसतो आपल्याला आणि या केम्ब्रिज दृष्टिकोनातून फिशरच्या दृष्टिकोनातून मिळणारं उत्पन्न किंवा त्या पद्धतीने तो भ्रमणवेग कसा होऊ शकतो त्या अनुषंगाला अर्थव्यवस्थेला अशी जबाबदारी अपेक्षित असतं किंवा त्या पद्धतीने तो वाढत असतो. त्यानंतर व्याजदराच्या दृष्टीने जर विचार केला तर पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्याने व्याजदर हे मोठ्या प्रमाणावर बदलतात आणि तसे बदल झालेले हे आपल्याला दिसून येतं. त्यामुळं समान पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळं प्रमाणात किती बदल होईल किंवा कशा पद्धतीने बदल होईल
तो आपोआप विचारात घेतला जातो. तो फिशर यांनी मांडलेला आहे. 2 केम्ब्रिज यांनी मांडलेला जो दृष्टिकोन आहे तो समानतेचा दृष्टिकोन आणि फिशरने काय समान पैशाच्या पुरवठ्यात त्यांनी वाढ करून किंवा फिशरने MV = PT असं म्हणण्याऐवजी PY असं होणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यानुसार त्याच्यात होणारा बदल हा जाणवतो किंवा दिसून येतो. त्यामुळे समान पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळं प्रमाणानुसार वाढ किंवा त्याच्यातले असणारे बदल हे दिसून येतात. व्याजदर तर पैशाच्या पुरवठ्यात वाढ म्हणजेच व्याजदर हे कमी प्रमाणात असणं अपेक्षित आहे आणि तो वाढवताना देखील सरकारकडून अगदी 0.20, 0.35 किंवा 0.30 किंवा 30 म्हणजे 20, 30, 40 असं वाढवतं. त्या अनुषंगाने त्याच्यात होणारा समान बदल हा विचारात घेतला जातो. समान पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळं प्रमाणानुसार किंवा त्यानुसार त्याच्यात बदल होत असतो. यामध्ये किंमत पातळी किंवा प्राईस लाईनची आपण म्हणतो ती प्राईस लाईन योग्य पद्धतीची आहे, किंमत योग्य पद्धतीची आहे आणि त्या अनुषंगानं त्याची मांडणी जी आहे ती केलेली आपल्याला दिसून येईल. त्यामुळे निश्चितपणे समग्र लक्ष्य अर्थशास्त्र शिकताना त्याच्यातले असणारे बारकावे हे मायक्रो इकॉनॉमिक्समधून शिकायला मिळतात. आता या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये असणारा बदल तो सुद्धा अनेक विचारवंतांनी अनेक अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला दिसतो किंवा तसे बदल झालेले दिसतात. त्याच्यात 3 हेतू हे पैशाच्या मागणीच्या अनुषंगाने केलेले दिसतात. यात जर पैशाची मागणी ही व्यवहाराच्या दृष्टीने जसं आपण म्हणत होतो तसं व्यावहारिक हेतू आहे का आणि तो किती प्रमाणात आहे त्या अनुषंगाने आहे. सावधगिरीचा हेतू तोही अचानक उमटणारे किंवा अचानक येणारे संकटाला सामोरं कशा पद्धतीने जाऊ शकतात या दृष्टीने त्याच्यात विचारविनिमय केलेला आहे. सावधगिरीचा हेतू जो आहे जसं आपण आहाराच्या दृष्टीने म्हणतो काय खाल्लं तर काय होऊ शकतं तशा पद्धतीचा खाण्याच्या दृष्टीने जसा आहाराचा विचार केला जातो तसा व्यापाराच्या दृष्टीने देखील पैशाचा विचार करताना व्यवहाराचा हेतू ठेवणं, सावधगिरीचा हेतू ठेवणं अशा अनेक बाबी या महत्त्वाच्या असतात. त्यामुळं यातला तिसरा जो घटक आहे तो म्हणजे सट्टा हेतू. म्हणजेच व्यवहाराचा हेतू जो आहे तो तशाच पद्धतीचा दैनंदिन व्यवहार करण्याचा साधनसामुग्रीचा विशिष्ट हेतू, उपलब्ध असणारी साधनसामुग्री ही कशा पद्धतीची आहे आणि त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे सट्टा हेतू. आता अचानक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने किंवा जास्तीचं उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने मोठा प्रयत्न केलेला दिसून येतो आणि याच सट्टा हेतूमुळं असणारी बँकेची जबाबदारी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरची दिसून येते. त्यामुळे मध्यवर्ती बँक पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा यांचा परस्पर संवाद होतो. मनी मार्केटमध्ये समतोल हा नाममात्र उत्पन्नात वाढ होते. म्हणजे मनी मार्केटमध्ये किंवा पैशाच्या मागणीत नाममात्र स्वरूपाची किंवा तात्पुरत्या स्वरूपाची वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाल्याने व्याजदर हे कमी प्रमाणात बदलतात. तशा या बदलणाऱ्या घटना या दिसून येतात. त्यामुळं पैशाची मागणी हा 9वा युनिट जो आहे तो या ठिकाणी आपण आज थांबवतो. धन्यवाद.